त्या दिवशी मटणच पाहिजे, बरोबर ना. त्या दिवशी परत तो मुलाला काय सांगतो, माझे काही व्हीआयपी येणार आहे. व्हीआयपी कोण? बिअर विस्कीवाले, सगळे पूर्ण ठरलेलं असतं ते. आता तुम्ही एक सांगा, त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं पहिलं कार्य लग्नाचं आयुष्याचं, त्याला शुभ कार्य आपण म्हणतो, आपण साखर देत होतो, तिथशी जर त्यांच्यासाठी बळी दिला असेल तर ते पाप कोणाच्या माती जात आहे? ही सुरुवात आपल्याला ही मुलांना शिकवण्याची गरज आहे. आपल्याला साखरपुड्याला माझ्या आयुष्यामध्ये आमच्या घरात तर आम्ही साखरपुडा घरच्याच लोकांचा भाऊ नाही माहिती, पण मी पायी देत नाही कोणाच्या साखरपुड्या, कोणाचाही असेल तरी. आमच्या घरातला असेल त्या टायमाला होतं, ती पण मी कोणालाही बोलवायला प्रयत्न करत नाही. आमच्याकडसून अगदी मोजक्या लोकांच्या साखरपुडे करतोय. आता साखरपुडा लग्नांच्या पेक्षा मोठी व्हायला लागली. ती एक परंपरा आपण थांबवली ना तरी पण आपल्याला बराचसा बजेट कमी होऊ शकेल. हळदी शरद पाटीलचं खरंच मनापासून अभिनंदन केलं. जेवढ्या वेळेला मी गेलोय माझी अडचण व्हायची, पण तो म्हणतो साहेब ठेवल्यात नाही त्याला, मी जेवायला घालायला बघतो तो, पण म्हणतो साहेब त्याला नाही. हे कोणीतरी असे विचार केले पाहिजे. हळदीला परत बळी देतो आता, आणि ते सांगितलं ना तुमच्याकडे तेला होता, तेलाला एवढी गर्दी होते पण लग्नाला कोणीच नसते. आपण हा थोडासा बदल जरी केला तरी एक दिवसाचा लग्न कार्य करायला सुरुवात करावा. 500च्या वर पत्रिका छापूच नाही, 250 त्यांनी आणि 250 आपण. एकदम आपल्या 1000-2000 पत्रिका जो बसेल त्याला पत्रिका देत सुटतो. त्याची ओळख असो नसो काही नाही, देऊन टाका, वाटत गावभर पत्रिका वाटणं आणि ओळख हे गुजा आपल्यावर येतोय. मग आपण त्या परंपरावर ह्या काही गोष्टी आपण करायच्या असतील तर प्रत्येक तालुक्यामध्ये आपण मला वाटतं अशी एक मंडळाची बैठक घ्या. मला जेवढ्या सांगाल, मला फक्त अगोदर जर तारीख मला सांगितलं तर मी कुठेही येईल. समाजाचा कार्यक्रम असेल तर मी टाळण्याचा कधीच प्रयत्न करत नाही, कारण मी त्या समाजात जन्माला म्हणून आलो. मी 100% कबूल केलंच पाहिजे. आणि ते जर आपण सगळ्या या समाजासाठी काही परंपरांच्या हातभार लावत असेल तर आपलंही चांगलं आहे, समाधान वाटते. आपण हे थोडंसं करण्याचा प्रयत्न करू. मगाशी यांनी सांगितली वस्तुस्थिती, आज कितीतरी मुलं आहेत ती लग्नच होत नाही, मुली मिळत नाही, मुलींची संख्या कमी झालेली. मी त्यासाठी माझ्या मतदारसंघामध्ये एक मी मुलीचा जन्म झाला का जाऊन त्याचं स्वागत करतोय. हॉस्पिटलमध्ये त्या आई बाबाचं पण स्वागत करतो. त्याला अशा पद्धतीने विचार करतोय मी की मुली झाल्या का घरात काही पुढे नाराज होता, त्यांचा आपण जाऊन सत्कार केला, सन्मान केला तर ती परंपरा वाढेल. असं खूप मोठ्या प्रमाणातलं काम करतोय. मगाशी कन्यादानाचं सांगितलं, ती वस्तुस्थिती आहे. विधवा कोणी भगिनी असेल ते कुठल्या जातीचे ते पाहतच नाही, त्यांचं कन्यादान करतोय. तर तुम्ही सगळेजण 1-2 तुम्हाला जावे असतील. माझी या वर्षाचा आकडा 4000वर गेलो. 4000 जावं आहेत मला. माझं आयुष्य मी हे सोडलं ना सगळं, एक जावयाकडे रोज गेलो तरी मला तेवढे दिवस मला आयुष्यभर राहणार नाही, एवढे जावय झालेत. आणि वाढदिवसाला येतात ते, हे एक समाधान आहे. पण हे काय करतोय मी, त्या मुलीला वडील नाही, मी त्या मुलाच्या, मी जर स्वतः केलो, मला जर जमलं नाही तर मी माझ्या कार्यकर्त्यांना पाठवतो, त्या मुलाच्या कानात सांगतो कन्यादान मी केले. तो लगेच समजून घेतो, हो साहेब माझ्या मुलीला चांगलं वागव. ही सुद्धा समाज असते. आणि थोडासा एक समाजाला कुठेतरी त्या बाईला सुद्धा एक वेगळा दिलासा असतो की आमच्या मुलीचं कन्यादान सुद्धा चांगलं झालं. यात काही चांगल्या गोष्टी आहेत ना, त्याच्याजवळ करण्यासारखं आहे ना, त्यांनी ते करावं. पण या ज्या परंपरांच्या बाबतीत काही आहेत ना, ते एकदम बंद होणार नाही. त्याला काही गोष्टी आपण स्वतः सगळ्यांनी ठरवलं पाहिजे आणि त्याच्यात काही गोष्टी केल्या पाहिजे. मला अजूनही दुसरी एक सूचना करायची वाटते. 3 दिवसाचा जो कार्यक्रम असतो, आपण सिंधी समाजामध्ये 3ऱ्या दिवशी पगडी असते. पगडीचा टायमिंग असतो त्यांचा 4 ते 6च्या दरम्यान. त्या दिवशी चहा आणि शिरा आपल्याला प्रसादाला करतो ना आपण, त्याला सत्यनारायणला तसा प्रसाद एवढा देतात. सगळेजण येतात, पागडी बांधतात, पागोटात आणि निघून जातात. 3ऱ्या दिवशी त्यांचं दुकान किंवा जे काही धंदा असेल ते सुरू करून देतात. कोणीही दुसरा नंतर नाही. त्यांचा 12व्या दिवशी परत कार्यक्रम करतात घरच्या घरी. आपण पण ते करावं. 3ऱ्या दिवशी आपले कार्य करून 10व्याला
आता दहाव्याची तर परंपरा अशी झाली ना ती काही बोलत हे थोडस जरा आपल्यामध्ये डोक्यात आलं पाहिजे. आपल्यात अशी परंपरा आलेली आहे, कुणबी माजला का पाटील होतो आणि पाटील माजला का मराठा होतो. आणि म्हणून मराठ्यांनी आज आपला फायदा घ्यायला सुरुवात केलेली. या जर गोष्टीवर जर आपण मनापासून लक्ष केलं ना तरच आपण त्याच्यात आपली प्रगती होऊ शकेल. बरं, आता आपल्या पाटीलक्या बऱ्याचशा कमी झाल्या. पूर्वी 100 एकर वाले होते, शिलिंग आलं डायरेक्ट यानेच कमी करून टाकलं. चालू बरं नाही, त्याच्यानंतर परत आलो आपण 12 एकरवर. 12 एकरवर आल्यावर पण आपली परिस्थिती अशी झाली का एकाला 4 मुलं असतील तर त्या 12 एकरचे परत 4 हिस्से, एक 4 हिस्से परत झाले. परत त्याचे 2-2 मुलं जरी असतील परत ते 3-3 एकरचे तुकडे होईल. काही दिवसांनी आपण तुकडाबंदी आता कायदा केला ना तो आपल्या कुणब्यांच्या वाट्याला येईल. काही दिवसांनी आमचे तुकडे होतील, झाले तर जमिनीचे तुकडे सगळे. आणि हा जर विचार आपल्याला बदलायचा असेल ना तर या परंपरांच्यावर खर्च हा आपल्याला कुठेतरी चांगल्या विचारातून जोडला पाहिजे. मग अशी खूप चांगलं आमच्या त्या वाशिमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का उद्योगामध्ये आम्ही प्रगती केली पाहिजे. पण उद्योगामध्ये प्रगती करत असताना व्यवहारामध्ये सगळ्यात जास्त भानगडी येत ना त्या कुणब्यांच्यातच. माझ्याकडे मी जे बघतो ना तुम्हाला सांगतो, मी काय केवळ मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ इथं बघत नाही. कोकणातली पण माझ्याकडे एवढे लोक येतात कुणबी समाजाचे ना, रायगड वगैरे सगळ्या कुठूनही, तुमच्या पण तिकडचे पालघर, डालू वगैरे सगळ्या प्रकारचे सगळे लोक माझ्याकडे येतात. आणि एवढ्या प्रकारच्या भांडणं असतात पण त्यांना समजून सांगायला लागते. भांडतात किती, पहिला फेरफार आपला तहसीलदाराने रद्द केला तर प्रांताकडे अपील करतो. किती गेले तरी चालते, मी प्रांताला पटवीन, बरोबर. प्रांताच्याकडचा तो जिंकतो, दुसरा लगेच परत वरती ऍडिशनल कलेक्टरच्याकडे जातो. तिथे तो बांधतो, मी तिथं काय लागेल ते करीन पण मी केस जिंके. करताना आयुक्तांच्याकडे जातो, मग परत मंत्र्यांच्याकडे जातो, बरोबर ना, टाकायचा. याच्यामध्येच आम्ही जमिनीची किंमत सगळ्या त्या केशींच्यातच घालवला. आपण मार्ग काढला पाहिजे. आणि याच्यावर सुद्धा कुठेतरी आपल्या समाजामध्ये जी भांडणं सुरू आहेत ना त्याच्यावर पण आपल्या सगळ्या लोकांनी त्याच्यात ना टाकण्याची गरज आहे. जर सातबारा टिकवायचा असेल, माझ्या तर प्रत्येक भाषणात असते नशिबाला एक तरी सातबारा हवा. आणि मी सुरुवातीला मुरबाडचा आमदार झालो ना, इथं रोड टच ना पाणी टचवालेच मला भेटायला सुरुवात केली. एवढे होते ना तुम्हाला सुद्धा, बरोबर ना भाऊ. सगळेजण सातबारे, कोणाचे माहीत नाही त्याचं, कोणाचे सातबारे काढायचे, कोणालाही दाखवायचे आणि कोणाला विकायचे. पहिला सपाटा त्यांचा घेतला का जमीन विकायची नाही. आणि एवढा परिणाम झाला की खूप मोठ्या प्रमाणात जमीन विक्रीचे व्यवहार थांबले. आम्हाला हे टिकवलं पाहिजे. तर आपल्या समाजाचं नावच कोणी तयार होत नाही. कुणबी बोलणंच तयार नाही तो. पण इतर समाज जर तुम्ही बोलला तर तो जय भीम बोलला का लगेच त्याची मान ताट होते. आता कुणबी समाजाच्या बरोबर किती जोडलाय त्याचं मनापासून प्रथम सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो, त्याला शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला ज्यांनी खऱ्या अर्थाने नेहमीच पुढाकार समाजाच्यासाठी घेतात ते, मलाही समाजाच्या बाबतीत जे जे प्रश्न असतील ते कधीही पण फोन करून सांगणार आणि त्याला कसं दिशा द्यावी हे मला सुद्धा नेहमी सांगत असतात आणि ते करूनही घेत असतात माझ्याकडून. ते आपल्या सगळ्यांचे लाडके बीबी ठाकरे साहेब, डॉक्टर प्रकाश भांगरत सर, नरेशजी आकरे, शरद पाटील, माझा जुना सहकारी जिल्हा परिषदचा जुना एकदम पहिला सुद्धा विलास आकरे, जयेश शेलार, भैरूबाबा लेनाड, कोडव साहेब, पी एन पाटील, सुभाष पाटील, मनोज आंबेकर, अशोक भोईर, ज्यांची आताच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवड झाली, हे गोडविते सर, उल्हास भाऊ, दीपक पवार, अनिल गरत, मोहन साशे, सुरेश बांगर, जयप्रकाश घोलक, गोल्हे सर, संजय आठवरे, सर्वच पालघर, वसई, पूर्ण पालघर जिल्ह्यातून, ठाण्यातून आलेले सर्व कुटुंबी बांधव, जमलेल्या सर्व माझ्या मित्रांनो, ठरवले कधीतरी आपण एकत्र यायला शिकलं पाहिजे. कोणत्या विचारातून एकत्र व्हावा तो इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या मनातल्या भावना व्यक्त करण्याची त्यांना संधी मिळते. तर समाज ज्या वेळेला एकत्र होत असेल ना त्या टायमाला
आपल्या सगळ्या चपला बाहेर काढायच्या. मी कुठल्या पक्षाचा आहे, मी कुठल्या संघटनेचा आहे, हे सगळं जर विचार डोक्यातून काढले ना तरच आपला समाज पुढे टिकू शकेल. आपण काय होतं माहितीये का, अरे ती कोणी बोलवले, ठाकरे साहेब. पण ठाकरे कुठल्या संघटनेचे आहेत, इथून आपण सुरुवात करतो. मला त्यांनी खेकड्याचा उल्लेख केला, ही वस्तुस्थिती पण आहे. आपल्याला ते खेकड्यांना बघा, तुम्हाला सांगतो सीझन आहे आता, तो डब्यात आणून ठेवले ना त्याच्यावर झाकण ठेवायलाच लागत नाही. आपली पण त्याला तीच आहे, स्पष्टपणाने सांगतो तुम्हाला. आपला एकोपा हा कधीच होत नाही. त्याला कारण असं आहे की आपणच आपल्याला विरोधक तयार करतोय आणि दुसरे त्याचा फायदा घेतात. आपल्या फक्त कानामध्ये कोणीतरी काहीच बोलायचं नाही, तोंड कानाला न्यायचा, तो लगेच मनातून सांगेल माझ्याच बद्दल बोलला असेल. ही जी मानसिकता आहे ना, ही आपल्याला प्रथम बदलली पाहिजे. मी खूप खरं म्हणजे मी कुणबी आहे ना म्हणून फार भोगतोय, स्पष्टपणाने सांगतो तुम्हाला. मी मंत्री कधीच झालो असतो, पण कुणबी आहे म्हणून मला सगळ्या अर्थाने आज नाही, तालुक्याचा सभापती होण्यापासून माझा संघर्ष आहे. जिल्हा परिषदचं बांधकाम सभापती व्हायला तर अगदी हिशोबाच्या बाहेर होता ना, अध्यक्ष व्हायला तर कुणबी सेनाच आणि हितेश आप्पा यांनी पूर्ण माझ्याबरोबर तारमान राहिले आणि मग अध्यक्ष झालो आणि कलाटणी मिळाली. तुम्हाला सांगतो सगळे एकही असा विषय नाही कधी माझ्या राजकीय जीवनातला, ठाकरे साहेब त्याला सगळे साक्षीदार आहेत, की संघर्षच आहे. जर समाज एकवटला ना तर हे सगळे चित्र बदलतात. होते कसं माहितीये का, आपण एखादी संघटना काढतो. आता विश्वनाथ पाटलाही पण कुणबी सेना खूप चांगल्या प्रकारची चालवली. आता त्यांच्या तब्येतीमुळे किंवा थोडे बाजूला झालेत ते, पण कुठेतरी आपण दावणीला बांधलो तर त्याचा फायदा फक्त निवडणुकीला आपला घेतला जातो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाने आपल्या चपला फक्त समाज बांधव म्हणून आम्ही एकत्र बनतोय आणि प्रसंग येतील. आता इथं काय कोणाच्या साठी केलेलं नाहीये. समाजातल्या परंपरा काहीतरी बदलल्या पाहिजेत आणि ते बदलण्याचे विचार का आले हे तुम्ही आम्ही सगळ्यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार असतील. कारण हे प्रसंग कोणावर एकट्यावर येत नाही, सगळ्यांच्यावरच आहे. प्रत्येकाच्या घरात लग्न होणारच आहेत, मृत्यू होणारच आहेत, काही कार्य होणारच आहेत. पण या परंपरा जर बदलायच्या असतील तर त्याला आपण सगळ्यांनी हे जे आज विचार तुम्ही खऱ्या अर्थाने मांडायला व्यासपीठ तयार केलं ना, माझी ठाकरे साहेब तुम्हाला सूचना राहील. आज एकत्र आलो, सुहास मोरेंनी कदाचित सांगितलं म्हणून दुसऱ्या वेळेला सांगण्याची गरज नाही लागला पाहिजे. आज जाताना आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की माझी एका बरोबर 10 तरुण मुलं तयार करायची तयारी आहे. त्या तरुणांची पण एक फळी आपण तयार करा जिल्ह्यातल्या, आणि त्यांच्या मनात काय आहे ना ते पण ऐकायला आपण शिकलं पाहिजे. तरुण मुलांचे विचार वेगळे असतील, ते विचार सुद्धा आपण ऐकले पाहिजे. आपण आता आपलं वय जरी नसलं झालेलं तरी मध्यम वय आपलं झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्या मुलांचं पण आपल्याला भवितव्य जर घडवायचं असेल तर त्यांनाही प्रवाहामध्ये समाजाच्या घेतलं पाहिजे. प्रगतीच होते मुलांची, नुकसान नाही. ही असं कोणीतरी पुढे करत असेल ना तर त्याला मदत होईल. मगाशी याचं सांगितलं तुम्ही गोष्टींच्या बाबतीत, मला तुम्हाला वाटतंय खरं सरकारच्या योजना लुटल्या पाहिजेत. आपण झालंय कसं, तुमच्याकडे नेतृत्व नसल्यामुळं गडबड आहे. पण माझा उपयोग करा, निधी आणायला महाराष्ट्रात कोणी माझा हात धरत नाही. बऱ्याच आमदारांनी माझ्याकडे प्रशिक्षण घ्यायला लागले. तुम्ही जर माझं विधानसभेत जर आलो ना तर माझा अर्धा वेळ ना लॉबीमध्ये जात असतो. लॉबीत का जातो, आमदार एक येतो, साहेब मला तुमच्याशी बोलायचं काय, या सचिवांचं काम कसं करू, हा प्रस्ताव कसा करू, अशा पद्धतीने खूप लोक आपला माझा फायदा घ्यायला पाहतात. मग तुमच्या मतदारसंघात तुमच्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जे काही लागतंय ना ते तुम्ही माझ्याकडून मागायला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. ओबीसीसाठी जी गोष्टीला आहेत ती आपण असते जेवढ्या भागामध्ये करता येतील ती करा खरं म्हणजे, आणि आपल्याला ती देता येतात. तुमच्या पालघरमध्ये सुद्धा कलेक्टर खूप चांगले आहेत, जाखड मॅडम, आणि त्यांना प्रयत्न सगळ्यांचा विरोध डावलून आपण त्यांना बसवले तिथे. सगळ्यांना कोणालाच विचारलं नाही मी, माझ्या खूप चांगल्या संबंधात आहेत त्या. दुसरं मनोज रानडे सीओ आहे तुमचे, पालघरचा सांगतो तुम्हाला, वाडा पालघरचा. हक्काने जाऊन सांगा म्हणा मी डॉक्टर साहेबांचा नातेवाईक आहे, तुम्ही कुणबी आहेत म्हणजे नात्यातले आहेत ना, बिनधास्त सांगा ना काय फरक पडतोय. जाऊन अधिकाऱ्याला ठोकून सांगा आणि माझा नंबर तुमच्यावर ठेवा,
साहेब लावून देऊ का फोन, तो गप्पच बसेल ना, होच बोलेल, काम करून देईल. कारण प्रशासनावर चांगला अंकुश असल्यामुळं आपल्याला पाहिजे ते काम करायला मार्ग काढून द्यायला अधिकारी तयार असतात. आणि सगळं शिकवलंय मला ना, ते याहीच शिकवलंय ना, मान खाली घालूनच शिकवायचं, जाऊन बसायचं पुढं. अध्यक्ष असताना आता पैसे घेत होते का नव्हते ते माहिती, पण तुम्हाला जो जिल्हा परिषदचा मी बांधकाम सभापती पण होतो आणि कळला ना, त्यावेळेला ठाकरे साहेब मला कुठं कुठं कसा संबंध ठेवायचे सगळे पद्धतशीर करायचे. शेवटी आपल्या माणसाला वाटतंय का आपला माणूस सक्सेस झाला पाहिजे, आणि म्हणून तुम्ही सुद्धा सगळ्यांनी सक्सेस व्हायचा असेल ना तर मार्ग चांगला पकडा. आपला मार्ग आपण आपल्या मुलांना मुलींना सुद्धा दिशा दिली पाहिजे, आणि त्या माध्यमातून शिकत असतील त्यांना शिकवलीच पाहिजे, अडथळा आणूच नाही. आणि नक्कीच उद्योगामध्ये उतरत असतील तर त्याला उद्योगामध्ये सुद्धा उतरवलं पाहिजे. असा काही ठेका कोणी घेतलेला नाही का तो उद्योग आम्हीच करावे म्हणून, कुणबेन उद्योग करू नये असं कुठंच नाही का नोकऱ्याच केल्या पाहिजेत. नोकरीपेक्षा सुद्धा चांगल्या प्रगती तो अजूनही नोकर किती ठेवू शकतोय, हा विचार आपण सगळ्यांनी जर केला तर मला वाटतं खूप आपल्याला गरज आहे. आणि आपला सातबारा कमी होत चाललाय याच्यावर लक्ष केंद्रित करा, आणि तो जर कमी करून वाढवायचा असेल तर थोडंसं लक्ष केंद्रित करा. सगळ्यात सोपं, गावाला जाताना ना कंपाऊंड दिसलं का समजा कुणब्याने विकले, मोजायचीच नाही. मी पहिल्या सुरुवातीला मुरबाड तालुक्यात फिरत होतो ना आमदार झाल्यावर, पहिलं बघाच होती कोणत्या शेताला कंपाऊंड आहे, मग मी त्याच्यावर सुरुवात केली होती. कारण शेवटी हे कोणीतरी आमच्यासारख्याने बोललं पाहिजे. राग आला तरी चालेल पण स्पष्ट बोलायला शिका. सगळ्यात महत्वाचा आपल्या मुला मुलींना संस्कार घडवा, व्यसनापासून दूर ठेवा. मुलीच्या हातात मोबाईल जरूर असू द्या, पण ती अंगावर घेऊन आतमध्ये मोबाईलमध्ये कोणाशी बोलते त्या आईने कधीतरी मोबाईल तपासा. आणि म्हणून मगाशी कोणीतरी सांगितलं आपल्या मुली कधीच कोणाच्या बरोबर जातात त्या सांगत नाही. मग तो बौद्ध समाजाचा आहे, कुठल्या समाजाचं आहे, तो वीटभट्टीवर काम करतोय, कुठं काम करतोय काही पाहत नाही. उलट ती गेली शोधून आईबाप थकतो, तीच येऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करते आणि सांगते माझ्या बाबापासून आईपासून मला धोका आहे. हे कोणी संस्कार केले पाहिजेत, आपण ते पण विचार केला पाहिजे. थोडासा कधी कधी या गोष्टीवर पण लक्ष ठेवून समाज टिकवायचा असेल तर हे संस्कार घडवा, आणि संस्कार व्यवस्थित झाले तर उद्योगामध्ये पाऊल टाका, नक्कीच तुम्हाला प्रगती मिळेल. कुठेही अपयश येणार नाही. जिथं गरज लागेल त्या ठिकाणी मी आमदार म्हणून नाही, किसन कथोरे कुणबी आहे एवढा हक्काने तुम्ही मला वापरा. मी तुमचाच आहे एवढाच विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्यासारखं आपल्या बरोबर नक्कीच तुम्हाला मदत करू शकेल. कारण शेवटी समाज बांधव माझ्या उद्योगामध्ये प्रगती होत असेल तर तुम्हाला खूप काही करता येईल. मी तुम्हाला उदाहरण इथे आपल्या दसईचा सांगेन. आपलं कोण घोलप, गणेश घोलप दसईचा दसई शाळेत शिकलेला, नोकरीसाठी म्हणून एखाद्या त्याच्याकडे आधी गेला, त्या व्यवसायामध्ये राहिला, त्याची ओळख करून दिली. मी आर्य राजीव म्हणून कमिशनर होते कुठले MMRDA. त्यांनी मला राजीव साहेबांनी सांगितलं होतं मला चांगला कोणीतरी काम करणारा पाहिजे MMRDA. अल्पेश पटेल म्हणून गुजरातचा आहे, त्याचं आणि त्याला जोडून दिलं होतं. तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की राजीव साहेबांनी त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रगतीच्या दिशेने दिलं. आपल्यातला कोणी एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर नाही. मेट्रोची कामं 16,000 नाही, जवळजवळ 25-26,000 कोटीची कामं आपल्या इथला एक तरुण करतोय. हे पण त्याचा आमचा फायदा जर तुम्ही कोणी घेत नसाल, ओळखींचा फायदा जर घेत नसाल तर तुम्हाला घरी आणून काय मी काही सांगू शकणार नाही. पण तुम्ही येऊन कधीतरी आश्रय घेतला पाहिजे. आणि एवढा चांगला वागतोय तो. पहिल्यांदा त्यांनी कल्याणला फ्लॅट घेतला, कल्याणचं मोठं घर झालं, त्याच्यानंतर पुढे आता मुंबईला घेतलंय, आणि मुंबईला पण BKC मध्ये. एवढ्या टॉप लेवलला आपला माणूस जाऊ शकतो सर्वसामान्य. आपल्याकडचीच आता माणसं शहापूरमधले कामगार खूप गेले जोडून त्याला. असे खूप काही उद्योग आहेत का ते मुंबईमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला मिळू शकतील, ठाण्यात गेले तर मिळू शकतील,
किंवा शहरांच्यातून सुद्धा मिळू शकतील. आपल्या ग्रामीण भागात सुद्धा काही चांगले व्यवसाय उभे राहू शकतील. आपण व्यवसायात उतरलं पाहिजे, प्रगती केली पाहिजे, तर आपल्याला कुठेतरी एक चांगला दिलासा मिळू शकेल. पैसा किंवा या ज्या गोष्टी आहेत, ठाकरे साहेब मला जे जे सांगतात ते करण्याचा प्रयत्न करतो. निश्चित त्याच्यामध्ये यश पण येते, कारण ते मुद्दे जेवढे अभ्यास पूर्ण करत असतात. काँग्रेस सर पण सतत त्या विषयावर पाठपुरावा करत असतात, आग्रह वगैरे सगळे. पण हा अन्याय आपल्यावर 100% आपल्याला साधा सरपंच होता येत नाही, ही परिस्थिती आपल्यावर आहे. ज्या वेळेला ते पैसा याचं पत्र दिलं होतं ना मी, माझी तुम्ही 2-3 हजार मतं कमी केली. ते माझ्या निवडणुकीमध्ये पण माझं सगळं पत्र फिरवलं, काही कुणब्यांचं काम करतोय आदिवासींच्या विरोधात, अनिल बरोबर, ते विधानसभेत आहे मला. आणि ते फिरवलं कोणी? आपल्या कुणब्यांनीच. आणि सांगितलं कोणी? आग्र्याने. आम्ही कोणाचं ऐकतो? हे सगळ्यात महत्वाचं. आपण थोडंसं हलक्या कानाचे फार आहोत आणि म्हणून थोड्याशा चांगल्या गोष्टी करायच्या असतील. मला काही फरक पडत नव्हता, पण माझ्या समाजाला माझी मदत होत असेल तर ते मला देणं भाग होतं. मी देवेंद्र फडणवीसना याच शब्दात सांगितलं होतं, कारण की माझ्या दृष्टीने मला करायचेच आहे आणि समाजासाठी करण्यासाठी आपण सुद्धा त्याला सहकार्य करा. ठाकरे साहेब जे जे विशेष सांगतात त्या बाबतीमध्ये निश्चितपणे माझ्या परीने मी प्रयत्न करत असतो. ते कोणालाही जरी लागत असेल तरी देत असतो. असे खूप कुणबी बांधव आहेत, तर त्यांच्या मनातून वाटतंय की अशा काही आपल्या समाजाला मदतीचा हात द्यावा आणि त्यातून पुढे जावा. गजानन जाधव आपले मुंबईचे उद्योगामध्ये त्यांनी सुद्धा खूप चांगली असे खूप नवीन नवीन म्हणजे मदत करून आपण उभी केलेली माणसं जर शहरात सुद्धा उभी राहिलेली आहेत ना, ती खूप आहे. आणि म्हणून त्यामुळे थोडासा आपण समाजाने हाच विचार केला पाहिजे. शिक्षण घेतलंच पाहिजे, प्रगती केलीच पाहिजे, पण उठतो ना तो इंजिनियर व्हायला पाहिजे. आता परिस्थिती अशी झाली, इंजिनिअरिंग कॉलेज एवढी झाली, त्याला क्वालिटी नाही, त्याला कोणी विचारत नाही, त्या इंजिनियरना नोकरी मिळत नाही. आयटीआयला एक वेळ मिळते, पण इंजिनियरला नोकरी मिळत नाही. मुलांना पाठवताना कुठं पाठवावा? काही दिवसात मी त्यावेळेला बीएडच्या बाबतीत मी सभागृहामध्ये भाषणं केली होती. बीएडची कॉलेज एवढी दिली गेली, सगळ्यात जिकडं तिकडं बीएड बीएड बीएड. बरं, शिक्षकांची भरती नाही आणि बीएड होऊन गावोगाव फिरतात, धड शेती करत नाही, धड मास्तर होत नाही. बीएड झालेली मुलं मुली कितीतरी, त्यांना काही कुठं नोकरी मिळाली नाही. शेवटी ती कॉलेज बंद झाली. तसाच प्रकार आता इंजिनिअरिंगचा होत आला नाही. काही दिवसामध्ये मेडिकल कॉलेज एवढी काढली जाणार आहेत. असते असते सेंट्रल गव्हर्नमेंटचं धोरण आहे, त्याला कारण असं आहे, मोनोपॉली मेडिकल मधली पण मोडाचा प्रयत्न येतो आणि तो चांगला विचार आहे. पण सगळ्यांनी उठल्याने डॉक्टरकडे पाठवलं तर नाही होणार. पण त्याकरता आपल्या तालुक्यात युपीएससी एमपीएससी सेंटर उभी राहिली पाहिजे. त्याला स्पर्धा परीक्षा केंद्र उभी करण्यासाठी आपल्याला नक्कीच काही हे लायब्ररी, मुलांसाठी आपल्याला लायब्ररी त्या उभी करून त्या ठिकाणी एखाद्या ट्रस्टला किंवा एखाद्या संस्थेला द्या आणि आपल्या मुलांना प्रगतीच्या दृष्टीने पुढे घेऊन जाण्याचे प्रयत्न करा. निश्चितपणे तो यशस्वी होऊ शकेल. आता एक परवा पळेगावचा एक वर्गा चांगला झाला. निलेश सांबरेंचा खरं म्हणजे मनापासून कौतुक केलं पाहिजे. आपल्या समाजाचा माणूस आहे. मुलं मनापासून त्यांनी उभी केलं. कॉलेज चांगल्या पद्धतीने, प्रशिक्षण पण चांगलं आणि त्यातून प्रगतीच होते मुलांची, नुकसान नाही. हे असं कोणीतरी पुढे करत असेल ना तर त्याला मदत होईल. मगाशी याचं सांगितलं तुम्ही हॉस्टेलच्या बाबतीत. मला तुम्हाला वाटतंय खरं सरकारच्या योजना लुटल्या पाहिजेत. आपण झालंय कसं, तुमच्याकडे नेतृत्व नसल्यामुळं गडबड आहे. पण माझा उपयोग करा, निधी आणायला महाराष्ट्रात कोणी माझा हात धरत नाही. बऱ्याच आमदारांनी माझ्याकडे प्रशिक्षण घ्यायला. तुम्ही जर माझं विधानसभेत जर आलो ना तर माझा अर्धा वेळ ना लॉबीमध्ये जात असतो. लॉबीत का जातो? आमदार एक येतो, साहेब मला तुमच्याशी बोलायचं काय, या सचिवांचं काम कसं करू, हा प्रस्ताव कसा करू, अशा पद्धतीने खूप लोक आपला माझा फायदा घ्यायला पाहतात. मग तुमच्या मतदारसंघात, तुमच्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जे काही लागतंय ना ते तुम्ही माझ्याकडून मागायला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. ओबीसीसाठी जी गोष्टी आहेत ती आपण असते जेवढ्या भागामध्ये करता येतील ती करा खरं म्हणजे, आणि आपल्याला ती देता येतात. तुमच्या पालघरमध्ये सुद्धा कलेक्टर खूप चांगले आहेत, जाखड मॅडम, आणि त्यांना प्रयत्न
सगळ्यांचा विरोध डावलून आपण त्यांना बसवले तिथे. सगळ्यांना कोणालाच विचारलं नाही मी. माझ्या खूप काही दिवसांनी आपण तुकडाबंदी आता कायदा केला ना, तो आपल्या कोणत्याही आमचे तुकडे होते झाले तर जमिनीचे तुकडे. आणि हा जर विचार आपल्याला बदलायचा असेल ना, तर या परंपरांच्या आपल्याला कोणतरी चांगल्या विचारांनी खूप चांगलं आमच्या त्या भाषेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. उद्योगामध्ये आम्ही प्रगती केली. उद्योगामध्ये प्रगती करत असताना व्यवहारामध्ये सगळ्यात जास्त भानगडी येत ना त्या कुटुंबियांच्या. माझ्याकडे मी जे बघतो ना, तुम्हाला सांगतो, मी काही निवड मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ तिथं बघत नाही. कोकणातली पण माझ्याकडे एवढे लोक येतात कुटुंबी समाजाचे ना, रायगड वगैरे सगळ्या कुठूनही, तुमच्या पण तिकडचे पालघर, डहाणू वगैरे सगळ्या प्रकारचे सगळे लोक माझ्याकडे येतात. आणि एवढ्या प्रकारच्या भांडणं असतात, पण त्यांना समजून सांगायला लागते. भांडतात किती? पहिला फेरफार आपला तहसीलदाराने रद्द केला तर प्रांताकडे अपील करतो. किती गेले तरी चालतील, मी प्रांताला पटवीन, बरोबर. प्रांतांच्याकडचा तो जिंकतो, दुसरा लगेच परत वरती अडिशनल कलेक्टरांच्याकडे जातो. तिथे तो बांधतो, मी तिथं काय लागेल ते करीन, पण मी केस जिंकेन. करताना आयुक्तांच्याकडे जातो, मग परत मंत्र्यांच्याकडे जातो, बरोबर ना ठाकरे साहेब. याच्यामध्येच आम्ही जमिनीची किंमत सगळ्या त्या केशींच्यातच घालवायला. आपण मार्ग काढला पाहिजे. आणि याच्यावर सुद्धा कुठेतरी आपल्या समाजामध्ये जी भांडणं सुरू आहेत ना, त्याच्यावर पण आपल्या सगळ्या लोकांनी त्याच्यातनं ठाकरे साहेब गरज आहे. जर सातबारा टिकवायचा असेल, माझ्या तर प्रत्येक भाषणात असते, नशिबाला एकतरी सातबारा हवा. आणि मी सुरुवातीला मुरबाडचा आमदार झालो ना, इथं रोड टच ना पाणी टचवालेच मला भेटायला सुरुवातीला एवढे होते ना, तुम्हाला सुद्धा बरं ना भाऊ. सगळेजण सातबारे, कोणाचे माहीत नाही त्याचं, कोणाचे सातबारे काढायचे, कोणालाही दाखवायचे आणि कोणाला विकायचे. पहिला सपाटा त्यांचा घेतला का जमीन विकायची नाही कोणी. आणि एवढा परिणाम झाला की खूप मोठ्या प्रमाणात जमीन विक्रीचे व्यवहार थांबले. आम्हाला हे टिकवलं पाहिजे. हळदींचा प्रकार कुठून आला किंवा तेळांचा? तेल नाही, पहिल्यांदा आमच्याकडे हळदीत बोलायचे. कुठं? डोंबिवली, म्हणजे तो तिकडचा भाग पट्टा, खारफड भागातून जो आला, त्या हळदी सुरुवात तिथंच जोरात झाल्या. त्याचं लोन आता आपल्याकडं, पण त्यांच्याकडं आता फुटाला भाव जो आहे ना, तो आपल्या एकराला नाही. त्या जमिनी त्यांच्या गेल्या, पण त्याच्या खूप मोठ्या बिल्डिंगी झाल्या, त्याला पैसे आले, आर्थिक व्यवहारात पण मजबूत झाले, उद्योगामध्ये पण ते लोकांनी प्रगती केली. आणि त्यांनी आता परत बऱ्याचशा गोष्टी बदलायला घेतल्या. आता काय सांगतात माहितीये का, हळदी करायच्या टायमाला बिल्डिंगवाले आम्हाला परवानगी देत नाही. तर आता तो घरातून निघाला ना, बिल्डिंगमध्ये गेला, आपोआप हळदी आता कमी होत चाललेली आहे. तुम्हाला सांगतो, हे जर आपण सुद्धा जर पाळलं नाही तर एक दिवस पुन्हा आपला पण दोष येईल. हळदी खरं म्हणजे आपण लग्नाच्या परंपरा विचार जर केला तर साखरपुड्याला किंवा बैठकीला, साखरपुड्याला सुद्धा आपण काय सांगतो माहितीये का, रविवारच पाहिजे. रविवार का पाहिजे? त्या दिवशी मटणच पाहिजे, बरोबर ना. त्या दिवशी परत तो मुलावाला काय सांगतो, माझे काही व्हीआयपी येणार आहे. व्हीआयपी कोण? बिअर विस्कीवाले सगळे, पूर्ण ठरलेलं असते ते. आता तुम्ही एक सांगा, त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं पहिलं कार्य लग्नाचं, आयुष्याचं, त्याला शुभ कार्य आपण म्हणतो, आपण साखर देत होतो, तिथशी जर त्यांच्यासाठी बळी दिला असेल तर ते पाप कोणाच्या माती जात आहे? ही सुरुवात आपल्याला ही मुलांना शिकवण्याची गरज आहे आपल्याला. साखरपुड्याला माझ्या आयुष्यामध्ये, आमच्या घरात तर आम्ही साखरपुडा घरच्याच लोकांना भाऊ नाही माहिती, पण मी पाय देत नाही कोणाच्या साखरपुड्यात, कोणाचाही असेल तरी. आमच्या घरातला असेल त्या टायमाला फक्त, ती पण मी कोणालाही बोलवायला प्रयत्न करत नाही. आमच्याकडसून अगदी मोजक्या लोकांच्या साखरपुडे करतोय. आता साखरपुडा लग्नांच्या पेक्षा मोठी व्हायला लागली. ती एक परंपरा आपण थांबवली ना, तरी पण आपल्याला बराचसा बजेट कमी होऊ शकेल. हळदी, शरद पाटीलचं खरंच मनापासून अभिनंदन केलं. जेवढ्या वेळेला मी गेलोय, माझी अडचण व्हायची, पण तो म्हणतो साहेब ठेवल्याच नाही तेला. मी जेवायला घालायला बघतो तो, पण म्हणतो साहेब तेला नाही. हे कोणीतरी असे विचार केले पाहिजे. हळदीला परत बळी देतो आपण. आणि ते सांगितलं ना, तुमच्याकडे तेला होतं, तेलाला एवढी गर्दी होते, पण लग्नाला कोणीच नसते. आपण हा थोडासा बदल जरी केला ना,
तरी 1 दिवसाचं लग्न कार्य करायला सुरुवात करावा. 500च्या वर पत्रिका छापूच नाही. 250 त्यांनी आणि 250 आपण. एकदम आपल्या 1000-2000 पत्रिका जो बसेल त्याला पत्रिका देत सुटतो. त्याची ओळख असो नसो काही नाही, देऊन टाका वाटत गावभर पत्रिका वाटणं आणि ओळख करणं हे बोजा आपल्यावर येतोय. मग आपण त्या परंपरावर ह्या काही गोष्टी आपण करायच्या असतील तर प्रत्येक तालुक्यामध्ये आपण मला वाटतं अशी एक मंडळाची बैठक घ्या. मला जेवढा सांगाल, मला फक्त अगोदर जर तारीख मला सांगितलं तर मी कुठेही येईन. समाजाचा कार्यक्रम असेल तर मी टाळण्याचा कधीच प्रयत्न करत नाही, कारण मी त्या समाजात जन्मलो म्हणून आला. 100% कबूल केलंच पाहिजे. आणि ते जर आपण सगळ्या या समाजासाठी काही परंपरांच्या हातभार लावत असेल तर आपलंही चांगलं आहे, समाधान वाटते. आपण हे थोडंसं करण्याचा प्रयत्न करू. मगाशी यांनी सांगितली वस्तुस्थिती, आज कितीतरी मुलं आहेत की लग्नच होत नाही, मुली मिळत नाही, मुलींची संख्याही कमी झालेली. मी त्यासाठी माझ्या मतदारसंघामध्ये एक मी नाही, मुलीचा जन्म झाला का जाऊन त्याचं स्वागत करतोय. हॉस्पिटलमध्ये त्या आई बाबाचं पण स्वागत करतो. त्याला अशा पद्धतीने विचार करतोय मी की मुली झाल्या का घरात काही पुढे नाराज होता, त्यांचा आपण जाऊन सत्कार केला, सन्मान केला तर ती परंपरा वाढेल. असं खूप मोठ्या प्रमाणातलं काम करतोय. म्हणजे कन्यादानाचं सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. विधवा कोणी भगिनी असेल ते कुठल्या जातीचे ते पाहतच नाही, त्यांचं कन्यादान करतोय. कारण तुम्ही सगळेजण 1-2 तुम्हाला जावं असतील. माझे या वर्षाचा आकडा 4000वर गेलो. 4000 जावं आहेत मला. माझं आयुष्य मी हे सोडलं ना सगळं, एक जावयाकडे रोज गेलो तरी मला तेवढे दिवस मला आयुष्यभर राहणार नाही, एवढे जावय झालेत. आणि वाढदिवसाला येतात ते. माझ्या आग्रहाने सांगितलं का माझं रिसॉर्ट खूप चांगलं चालतंय लग्नाच्या, की आता सुहासने आता सुरुवात केली. ही खूप मोठ्या प्रमाणातला आता काही असे धंदे आहेत की आता सगळ्या लोकांना वेगवेगळे धंदे करण्यासाठी खूप काही उपलब्धता आहे. पण आम्ही प्रामाणिकपणे त्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करतो का, त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करत असतील तर त्या व्यवसायातून प्रगती होत असेल तर आपल्याला कुठेही मदत लागेल तर माझ्यासारखा आपल्या बरोबर नक्कीच तुम्हाला मदत करू शकेल. आणि शेवटी समाज बांधव माझा उद्योगामध्ये प्रगती होत असेल तर तुम्हाला खूप काही करता येईल. मी तुम्हाला उदाहरण येते आपल्या धसईचं सांगेन. शेड फेकलं गेलं, त्यांना सुद्धा बहिष्कृत केलं गेलं, पण तेवढी हिंमत दाखवण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे आणि ती आता ठेवण्याची वेळ आलेली आहे. बऱ्याचशा रूढी परंपरा ज्या आहेत त्या नष्ट होती. मी एक मानसिक त्याच्या मागचं मानसिक तत्व आपल्याला समजावून सांगतो. भंडारा लावणे, तेलाच्या दिवशी अंगात येणं किंवा अजून काही विचित्र प्रयोग करणं, त्याला थोडासा अंशतः मानसिक कारण आहे. तुमचा सबकॉन्शियस म्हणजे मागचा मेंदू कधीतरी उद्युक्त होतो आणि तुझ्या अंगात येतं. म्हणजे ती 99% ढोंग असतं, पण 1% त्याच्यात मानसिकता असते आणि ते आपल्याला त्याचा आपण उद्योग करतो. तर अशा प्रकारच्या रूढी परंपरा लग्नामध्ये, ते लग्नामध्ये म्हणण्यापेक्षा म्हणजे जत्रा किंवा इतर काही उत्सव आहे तिथं कोंबडं कापणं झालं, बकर कापणं झालं, त्याचं रक्त देणं झालं. कोंबडं कापणं नव्हतं ना, हे कापणं नव्हतं ना, रक्त देणं रचना आहे. लग्नाचा कार्यक्रम म्हणतात, हळदी करतात, पेरलं करतात, हे करतात, ते करतात. त्याच्यामागे थोडीशी एक सामाजिक दृष्टिकोन असा आहे की ज्याला हळदीला जाता येत नाही त्यांनी तेलानं जावं. तेल म्हणजे हा शब्द नाहीच. हळदीला ज्याला जाता आलं नाही तुम्ही लग्नाला जाता यावं. आता विलासराव म्हणाले म्हणजे प्रत्यक्ष अनुभव, आणि तो मला सुद्धा आलेला आहे की लग्नाला 100 माणसं, तेलानं 3000. म्हणजे तेला शब्द नाही पण आहे. आमच्याकडे असे महाभाग आहेत तर त्यांना मी फोन करतो, आज काय याचा मृत्यू झाला, उद्या काय त्याची खाई धावणं आहे, परवा काय तर त्याचा 3रा आहे, परवा काय ते त्याचं 10वा आहे, नंतर काय त्याचं उत्तरदायी आहे, तिथं जाऊन भाषण जोडणं. म्हटलं काय रे बाबा, कधी आजारी असताना 2 फळं घेऊन जाऊन त्याची चौकशी केली काय नाही, राहून गेलो.
तर साधारणतः असं आहे की प्रथा अशी असावी, 3 किंवा 4 दिवसाचा आपण सगळ्यांनी उल्लेख केला, बरोबर आहे. 3 ते 4 दिवसात हा कार्य उरकावं. आता सगळं जग जे आहे प्रगत आहे, जग प्रगत आहे, आपण प्रगतीकडे चाललोय. आपल्याला सुद्धा कामधंदे आहेत, त्याचं दुकान आहे, रिक्षा चालवणं आहे, बाकीचं आहे. तर त्याला आपण 13 दिवस जगून ठेवायचं घरी. तर ह्या प्रथेबद्दल आपण सर्व विचारवंत आहे, आपण सगळेच विचारवंत आहात, सगळ्यांनी चांगलं मत मांडलं. तर ते व्हावं अशी मला अगदी मनापासून वाटतं. आजच्या एका चर्चासत्राने काय हे होणार नाही, परंतु आपण करावं. परंतु आपण आपलं मनात मात्र समजावं की बस केलं अमुक तमुक किंवा मग मयत, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 10वा दिवस, 13वा दिवस, असे 4-4 कार्यक्रमात जाऊ नये. आमचे काही महाभारत जातात तसं काय की कुठला तरी एक प्रसंग जावा. आणि लग्नविधीच्या बद्दल वगैरे बोलणं म्हणजे बऱ्याच नेत्यांची मतं मांडली. कंकुश यांनी एक मत मांडलं, राजकीय आहे का हा मंच. सामाजिक विकास प्रबोधिनीचं मी अध्यक्ष आहे. इथे कुठल्याही प्रकारचं राजकीय अभिवेश नाही. कुठल्याही पद्धतीत हा सामाजिक विकास मंच हा राजकीय कुठल्याही पक्षाची बाजू घेणार नाही. कंकुशींना ठणकावून सांगतो. वेळ बराच झालेला आहे, तरी सुद्धा मी आपल्याला सांगतो की आपल्या ह्या ज्या रूढी परंपरा जर तुम्ही इतर प्रगत देशांची तुलना केली, अमेरिका असो, रशिया असो, फ्रान्स असो, कॉफीमध्ये त्यांची बॉडी जाते, ती तिथं उरली जाते, त्याच्यानंतर चर्चमध्ये प्रेयर होते आणि दुसऱ्या दिवसापासून ती मंडळी कामाला लागलेली असते. नाही तर आम्ही काय करतो, आम्ही 21 दिवस वारीत आपलं चालतोय वारीत 21 दिवस. आपल्या सर्वांचे आमदार माननीय बांगर सर, साखरे, आज इथे आपण रूढी परंपरा आणि समाज बांधणी किंवा मग पेशाच्या संदर्भात चर्चा केली. आता ही रूढी आणि परंपरा काय आहे त्याची व्याख्या तर पहिल्यांदा आपल्याला समजायला पाहिजे. बरेच जणांनी लग्नातल्या प्रथा वगैरे कशा बंद कराव्यात ह्याबद्दल उहापोह इथं केलेला आहे. परंतु रूढी म्हणजे काय आणि परंपरा म्हणजे काय याची व्याख्या मी थोडक्यात आपल्याला समजावून सांगतो. रूढी अशी आहे की जी स्वतःच्या हितासाठी किंवा कुटुंबाच्या हितासाठी कायद्याची बंधनं सोडून किंवा काही इतर वैज्ञानिक मार्ग सोडून पत्करली जाते आणि आपले हित किंवा आपला फायदा कसा होईल अशी अंधश्रद्धा अनुसरणे त्याला रूढी. ही रूढी जी आहे ती एखाद्या जातीमध्ये असते. उदाहरणार्थ असं आपण म्हणूया की आपण आपला कुणबी समाज, आगरी समाज, वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या रूढी असतात. पण या रूढीला परंपरेत कसं समाविष्ट केलं जातं की जेव्हा सामाजिक दृष्ट्या ती अंगीकारली जाते. म्हणजे मोठ्या प्रमाणात समाज जो आहे तो ही जी रूढी आहे ती स्वीकारतो, तिच्याकडे दुर्लक्ष करतो, ती नष्ट व्हावे म्हणून प्रयत्न करत नाही किंवा त्याच्याकडे डोळे झाक करतो आणि ती अनुसरली जाते संपूर्ण समाजामध्ये. तेव्हा त्याची ती परंपरा होते. आता हे रूढी आणि परंपरा घालवायच्या कशा हाही मोठा प्रश्नच असतो. ते इतक्या घट्ट मुळांनी, वडाचं झाड जसं खूप घट्ट मुळं आपली पसरवून त्याचा पसारा करतात, त्याच्याप्रमाणे ही रूढी आणि परंपरा या समाजामध्ये असतात.
आणि तुम्हाला माहित आहे की सत्यशोधक किंवा जे आपले महान काही नेते होऊन गेले, म्हणजे स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये म्हणून सावित्रीबाईंनी प्रयत्न केला, इतर सगळ्यांनी प्रयत्न केला, बरेचसे शेअर केलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सूचना मिळतील, आपल्या मान्यवर आहेत त्यातून सॉर्टिंग करतील आणि कशा प्रकारच्या समाजात रूढी परंपरा खरोखर आता थांबल्या पाहिजेत याबाबत आपण निष्कर्ष काढा आणि सर्वांना सांगा, तो सर्वांपर्यंत आपण समाज म्हणून पोचवूया अशी एक विनंती या निमित्तानं करतो. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो की आपण काय सर्व समोर बसलेले सगळे दिवंगत नेते असं मला वाटते, समाजाचे अगदी टिपून लोक आलेले आहेत दोन्ही जिल्ह्यातून आणि त्यांना खरोखर नुसता समाजात मदत भूमिकेत वाटतोय. म्हणजे अर्जित जिके पालघर जिल्ह्यामध्ये आरक्षण जेव्हा पेशामध्ये आरक्षण आलं तेव्हा कोणी लक्षात दिलेलं होतं तेव्हा हे पुढे काय होणार नाही, आपल्या समाजाला काय समाज आपलं जागरूक होत नाही, समाज फार थंड आहे आणि तो एकदा तो उठला भेटून ना तो कोणाला ऐकत नाही. 2014 साली मी हा प्रयत्न केला का आपल्याकडे आरक्षण आले, पैसा आलेले, पुढे करायचं काय, पुढे समाजाचं होईल काय, नोकऱ्या नसल्या मुलांना आता भले किती श्रीमंत असू दे किती काय असू दे पण नोकरी नसल्या तर माणूस समजा एक घरामध्ये एक माणूस नोकरीवाला असला तरी तो 10-8 माणसं सांभाळतो. हा अनुभव मला आलेला आहे. म्हणून मी त्यावेळेला 2014ला जेव्हा मनावर घेतलं आणि तेव्हा बिगर आरक्षण समिती स्थापन केली, त्याचा मी अध्यक्ष झालो आणि त्यावेळेला मी आपले हायकोर्टामध्ये केस दिली. मजबूत करा. आपण या ठिकाणी आता ठरवणार नाही, लोकांवर डायरेक्ट लादायला जाणार तर समाज असं कधीच स्वीकारत नाही. तुम्ही डायरेक्ट मंदिराचा कळस बांधून त्याच्यावर झेंडा लावण्यापेक्षा आपण पाया मग त्यांनी 25-30 वर्ष आहेर टाकलेलं असतो, तो आहेर कुठेतरी वसूल झाला पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांना पत्रिका वाटायला लागतात आणि ही गर्दी करायला लागते. ही जर आहेर बंद होणार नाही, आहेर आपला वसूल झाला पाहिजे ही भावना बरोबर आहे, कारण 25 वर्षापर्यंत टाकले. त्याच्याने पत्रिकेवर जर त्यांनी जर आपला जीपीए जर त्यांनी टाकला तर ठाण्यावर आपल्याला वाड्याला एखादा जर लग्नात येणार असेल, 2000 रुपये पेट्रोल खर्च करणार असेल तर तो जीपीए सुद्धा आहेर पोस्ट करेल ना. तो आला नाही म्हणून आपण राग नका म्हणून, तो एकदम नातेवाईक असेल तर त्याचा राग मारला ठीक आहे, कारण उद्देश तोच आहे. पण खरं कोणी सांगत नाही. प्रत्येक आपल्याला अध्यक्षीला आलेले आहे वसई विराट कृती समाज मंडळ मजबूत करा. आपण या ठिकाणी आता ठरवणार नाही, लोकांवर डायरेक्ट लादायला जाणार तर समाज असं कधीच स्वीकारत नाही. तुम्ही डायरेक्ट मंदिराचा कळस बांधून त्याच्यावर झेंडा लावण्यापेक्षा आपण पाया सर्व समोर बसलेले सगळे दिवंगत नेते असं मला वाटते, समाजाचे अगदी टिपून लोक आलेले आहेत दोन्ही जिल्ह्यातून आणि त्यांना खरोखर नुसता समाजात मदत भूमिकेत वाटतोय. म्हणजे अर्जित जिके पालघर जिल्ह्यामध्ये आरक्षण जेव्हा पेशामध्ये आरक्षण आलं तेव्हा कोणी लक्षात दिलेलं होतं तेव्हा हे पुढे काय होणार नाही, आपल्या समाजाला काय समाज आपलं जागरूक होत नाही, समाज फार थंड आहे आणि तो एकदा तो उठला भेटून ना तो कोणाला ऐकत नाही. 2014 साली मी हा प्रयत्न केला का आपल्याकडे आरक्षण आले, पैसा आलेले, पुढे करायचं काय, पुढे समाजाचं होईल काय, नोकऱ्या नसल्या मुलांना आता भले किती श्रीमंत असू दे किती काय असू दे पण नोकरी नसल्या तर माणूस समजा एक घरामध्ये एक माणूस नोकरीवाला असला तरी तो 10-8 माणसं सांभाळतो. हा अनुभव मला आलेला आहे. म्हणून मी त्यावेळेला 2014ला जेव्हा मनावर घेतलं आणि तेव्हा बिगर आरक्षण समिती स्थापन केली, त्याचा मी अध्यक्ष झालो आणि त्यावेळेला मी आपले हायकोर्टामध्ये केस दिली. शेअर केलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सूचना मिळतील, आपल्या मान्यवर आहेत त्यातून सॉर्टिंग करतील आणि कशा प्रकारच्या समाजात रूढी परंपरा खरोखर आता थांबल्या पाहिजेत याबाबत आपण निष्कर्ष काढा आणि सर्वांना सांगा, तो सर्वांपर्यंत आपण समाज म्हणून पोचवूया अशी एक विनंती या निमित्तानं करतो. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो की आपण काय पद्धतीने कथोरे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, त्याच पद्धतीने वास्तविक पाहता या ठिकाणी कुणबी समाजाचा खासदार बसण्याची गरज होती, मात्र दुर्दैवाने ते घडू शकलेले नाही. त्याची कारणे अनेक असतील, त्याच्यात आपण जाण्याची गरज नाही. मात्र सन्माननीय घोडविंदे सर याला साक्षीदार आहेत. ज्या वेळेला विधानसभा लोकसभेची पुनर्रचना 2009 साली झाली त्यावेळेस सर कदाचित तुम्हाला आठवत नसेल, आपण एक नाव या ठिकाणी डॉक्टर अरुण सावंतांचं पुढे केलं होतं, त्यांच्याशी चर्चा केली. सर तुम्ही भले काँग्रेसकडून तिकीट घ्या, कारण 2009ला जर डॉक्टर अरुण सावंत सारखे
या ठिकाणी उमेदवार असते आणि लोकसभा निवडणूक लढली गेली असती, कदाचित या घडीला म्हणजे 9 नंतर आतापर्यंत मला वाटतं 5 टर्म झाल्या, 5वा खासदार सुद्धा कुणबी समाजाचा असता. घोडविंदे सरांनी स्वतः डॉक्टर अरुण सावंतांची चर्चा केली, आम्ही सूचना विनम्रपणे केली, मोठं व्यक्तिमत्व होतं. मात्र या ठिकाणी वेगळं चित्र दिसलं असतं. दुर्दैवानं तसं घडू शकलं नाही. मात्र एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सूचना करावीशी वाटते की जरी लोकसभा लढायची असेल तर त्याची सुरुवात आता 2025 पासून करा. 2029ला पुन्हा एकदा पुनर्रचना होईल साहेब, आणि त्यावेळेला कदाचित या ठिकाणी जेव्हा आपण सभा घेऊ त्यावेळेला नक्कीच या ठिकाणी कुणबी समाजाचा खासदार विराजमान होईल अशी एक अपेक्षा या निमित्तानं करतो. मात्र याची सुरुवात 2024ला व्हायला हवी. कोण असेल, कुठल्या पक्षाचा असेल ते वरिष्ठ ठरवतील, त्यात आपल्याला पडायची आवश्यकता नाही. या ठिकाणी मला बोलणे मग त्यांनी 25-30 वर्ष आहेर टाकलेला असतो, तो आहेर कुठेतरी वसूल झाला पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यांना पत्रिका वाटायला लागतात आणि ही गर्दी करायला लागते. ही जर आहेर बंद होणार नाही, आहेर आपला वसूल झाला पाहिजे ही भावना बरोबर आहे. कारण 25 वर्ष म्हणून टाकले, त्याच्याने पत्रिकेवर जर त्यांनी जर आपला जीपीए जर त्यांनी टाकला तर ठाण्यावर आपल्याला वाड्याला एखादा जर लग्न येणार असेल, 2000 रुपये पेट्रोल खर्च करणार असेल तर तो जीपीए सुद्धा आहेर पोस्ट करेल ना. तो आला नाही म्हणून आपण राग नका म्हणून. तो एकदा नातेवाईक असेल तर त्याचा राग मारला ठीक आहे, कारण उद्देश तोच आहे. पण खरं कोणी सांगत नाही. प्रत्येक आपले अध्यक्ष इथं आलेले आहे. वसई विरार कुणबी समाज मंडळ